जालना से कांग्रेस सांसद कल्याण काले ने आज अंतरवाली सराती में मराठा प्रदर्शनकारी मनोज जरांगे पाटिल से मुलाकात की। इस मौके पर काले ने जरांगे से भूख हड़ताल के दौरान पानी पीने का अनुरोध किया। मराठा प्रदर्शनकारी मनोज जरांगे पाटिल लोकसभा चुनाव के परिणाम आते ही अपने गृहनगर अंतरवाली सराटी में मराठा आरक्षण की मांग को लेकर एक बार फिर भूख हड़ताल पर बैठे हैं। इस बीच आज कांग्रेस से जालना के नवनिर्वाचित सांसद कल्याण काले ने जरांगे से मुलाकात की। बातचीत के दौरान जरांगे ने विधानसभा में कांग्रेस के विपक्ष नेता विजय वडेट्टीवार के लगातार मराठा आरक्षण के खिलाफ बयान देने पर नाराजगी जताई। वहीं मीडिया से बात करते हुए काले ने अपनी जीत का श्रेय जरांगे को देते हुए कहा कि लोकसभा चुनाव में जरांगे पाटिल के आंदोलन से मुझे बड़ा फायदा मिला और मैं निर्वाचित हुआ। इस मौके पर काले ने जरांगे पाटिल वडेट्टीवार से नाराज होने की बात स्वीकार की। काले ने यह भी स्पष्ट किया कि अगर वडेट्टीवार ने कुछ गलत बयान दिया होगा तो उन्हें इसका खुलासा करना होगा। सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की 2024च्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी 5 तारखेलाच विचारपूस केली, परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळे माझी भेट होऊ शकली नाही। म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या पहिल्यांदा जरांगे पाटील साहेबांची भेट घ्यावी या उद्देशाने आज अंतरवाली सराटीला आलो। इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी 3 दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहे त्या मागण्यासाठी ते उपोषण करताय। तर त्या उपोषणाला सुद्धा त्या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जरांगे पाटील साहेबांचं आंदोलनाचं केंद्र आहे। निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच, तो काही विषय वेगळा नाही, परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जरांगे पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही, कमीत कमी दिवस कसे बसतील याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।